2009 साली ना मला 14,000 पगार होता फक्त. पण मी सेल्स मध्ये असल्यामुळे मी फ्लाईटनी ट्रॅव्हल करायचो. माझे मित्र आहेत गावाकडचे, समाधान, संतोष वगैरे असे, ते सगळे आता पुण्यामध्ये आहेत. तर आम्ही सगळे लोक ना शनिवारवाड्यामध्ये एका ना अशा पडक्या, म्हणजे जिथं खूप सारे ढेकणं बिकणं असतात ना, तशा खोलीमध्ये राहायचो. आणि ते मित्र मला नेहमी म्हणायचे की भाऊ तुम्ही फ्लाईटनी फिरता, तुम्ही आता मोठे आहे, आपण फ्लॅट घ्यायला पाहिजे, असं भाड्या घरात राहणं चुकीचं. आम्हाला गंमत आठवत मला, आम्ही संडेला आम्ही असंच गप्पा मारत होतो आणि मला पगार फक्त 14,000 होता 2009 ला. आणि मग ते म्हणाले की आपण फ्लॅट घ्यायला पाहिजे. मी म्हटलं अरे मित्र म्हणतायत म्हणजे मी खरोखर फ्लॅट घेण्याचा कपेबल आहे. आणि ऍक्च्युली ना तुम्हाला मार्केटच तुम्हाला जसं बघतं ना तसं तुम्ही घडता. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की मला जर एखादा माणूस आता सहज बोलला ना सर की सर तुम्ही खूप श्रीमंत आहे, तुम्ही खूप मोठे आहे, मी त्याला अफर्मेशन म्हणून घेतो. अरे मी थँक्यू म्हणतो मनातल्या मनात की अरे हा मला मोठा बघतोय. तर मग त्यांनी आम्ही गप्पा मारत होतो, त्याच्यानंतर आम्ही खरोखर मी सिरियस घेतलं ते बोलत होते ते. आणि सर मी 2009 ला डांगे चौकामध्ये ना फ्लॅट घेतला. म्हणजे 14,000 पगार असताना मी 10.5 लाखाचा फ्लॅट घेतला, खिशामध्ये पैसे नसताना फ्लॅट घेतला. 9,186 रुपये हप्ता मी भरत होतो त्याचा. त्याच्यानंतर काय झालं, 2009 साली ना मला एक खूप चांगली ऑर्डर भेटली, जवळजवळ 20 कोटीची ऑर्डर भेटली होती. मी जिथं जॉब करायचो त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये चर्चा झाली की अरे सोमनाथ शिंगारे म्हणून कोणतं सेल्सला इंजिनियर आहे आणि तो खूप भारी आहे. आणि मग मला मार्केटमधून फोन यायला लागले. थर्मॅक्स होता आमच्या वेळेस त्यावेळेस. त्याच्यानंतर मग इकोमॅक म्हणून एक कंपनी होती, त्या कंपनीच्या ओनरचा मला फोन आला, संदेश कदम म्हणून, की आमच्याकडे अशी व्हॅकन्सी आहे. आणि मग त्यांच्याकडे इंटरव्ह्यूला गेलो आणि त्यांनी मला सांगितले आम्हाला तुझ्यासारखा सेलचा माणूस पाहिजे. म्हटलं ठीक आहे चालेल, काय अडचण नाही. मग आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि सर त्यांनी मला ना 48,000 रुपये पगार दिला. 14,000. त्याच्यानंतर माझ्या मित्रांना कळलं की आता पगार वाढलाय आता. मग काय घ्यायला लागलं, ते मला म्हटली की आता आपण टू व्हीलरवरती नाही फिरलं पाहिजे, बाबा आपण आता मोठे झालो. सर 2010 ला मी कार घेतली, नवीन ब्रँड न्यू कार, मला चालवता पण येत नव्हती.